नमस्कार भक्तांनो, आपल्या ध्यान या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक पुन्हा एकदा स्वागत आहे. भक्तांनो, आज आपण इथे शिव आणि पार्वती यांचं मिलन, यांचा विवाह कसा संपन्न झाला याविषयी या संपूर्ण आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला ही कथा काय आहे ती समजून जाईल. सतीदेवीने आपल्या पूर्वजन्मामध्ये भगवान शिवशंकरांसाठी आपला प्राणत्याग केला होता. सती यांच्या विरहाने महादेव ध्यानस्थ झाले. संपूर्ण सृष्टी स्थिर आणि स्तब्ध झाली. देवतांना जाणवले की पुन्हा शिव आणि शक्ती यांचे जर मिलन झाले नाही तर सृष्टीचा समतोल राखणे आपल्याला कठीण जाईल आणि याप्रमाणे ही सृष्टी जी आहे ती संपूर्ण नष्ट होऊन जाईल. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी विचार केला आणि सतीदेवीने पार्वती यांच्या रूपामध्ये राजा हिमवान आणि राणी मेनका यांच्या पोटी जन्म घेतला. लहानपणापासूनच पार्वतीला भगवान शिवशंकरांविषयी अफाट प्रेम, भक्ती आणि आदर होता. आणि त्यांना पाहण्यासाठी, त्यांना प्राप्त करण्यासाठी त्यांनी घनदाट अशा अरण्यामध्ये हिमालयात घोर तपस्या प्रारंभ केली. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता त्यांनी ही जी तपस्या होती ही चालूच ठेवली. काही वर्ष, काही महिने कशाचाच विचार न करता ही तपस्या अगदी कठोरपणे चालू ठेवली. पार्वतीच्या तपस्येला प्रसन्न होऊन कामदेवाने शिवाला जागृत करायला पाठवले. परंतु महादेवाने आपल्या तिसऱ्या डोळ्याने कामदेवाला भस्म केले. तरीही पार्वतीने धैर्य सोडले नाही. मग शिवशंकरांनी माता पार्वतीची परीक्षा घ्यायची ठरवली. साधूचे साधे असे रूप घेऊन त्यांनी पार्वतीला विचारले, "अगं, हा असा भस्मधारी, वेला पाण्यांनी शरीर झाकलेला, सर्प गळ्यात टाकलेला असा पती तुला का पाहिजे आहे? तो तुझ्यासाठी योग्य आहे का? आणि तो तुला योग्य असेल तर तू त्याच्याशी विवाह करशील का?" असा प्रश्न पार्वतींना विचारलं. आणि त्या बोलल्या की त्यांचं ठामपणे उत्तर होतं की ते कसेही असले तरी मला ते पती म्हणून पाहिजे आहेत आणि मी त्याच्यासाठी ही तपश्चर्या करत आहे आणि माझे हे मन, प्राण, आत्मा फक्त शिवालाच अर्पण केलेलं आहे. असं उत्तर पार्वतींचं ऐकून पार्वतीची निष्ठा पाहून प्रसन्न होऊन आपले खरे रूप प्रकट केले आणि ते विवाहास संमती दिली त्यांनी. भगवान शिवशंकरांनी वैरागी रूपात अंगाला भस्म, गळ्यात सर्प आणि भूतगणांसह आले. त्यांना पाहून पार्वतींच्या आई क्षणभर घाबरल्या. त्यांना वाटलं की हे असं काय रूप आहे? हे माझ्या कन्येला योग्य आहेत का? ही माझी कन्या ह्या अशा व्यक्तीसोबत लग्न करणार आहे का? अशा देवतासोबत लग्न करणार आहे का? असं म्हणून त्या थोड्या घाबरल्या. परंतु नारद मुनींनी त्यांना समजावले की हेच विश्वाचे स्वामी आहेत, हेच चराचर आहेत. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका आणि यांच्याशीच विवाह करू द्या. विवाहाच्या दिवशी देव, ऋषी, गंधर्व, अप्सरा सर्वजण उपस्थित होते. भगवान विष्णूंनी कन्यादान केले. ब्रह्मदेवांनी विवाह विधी पार पाडला. महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी शिव-पार्वती विवाह पार पडला, संपन्न झाला. हा विवाह म्हणजे शिव-पार्वतीचे वैराग्य, प्रेमाचे, तपस्या आणि समर्पणाचे पवित्र असे मिलन आहे. यालाच शिव-पार्वती मिलन असे म्हणतात आणि शिवरात्रीच्या दिवशी त्यांचा विवाह अगदी थाटामाटात पार पडला.